हुजूर, लवकर जाऊ, दिमाखात जाऊ. काय करायचं आता? काय बी झालं तरी औरंगजेबाची आणि सिद्धीची भेट नाही व्हायला पाहिजे. कसं थांबवायचं यासनी? कसं थोपवायचं? वाह, बहुत खूब, बहुत खूब. आणि हा हुजूर, औरंगाबाद पासून आपण हत्तीवरून जाल. आलमगीर लय खुश होत्याल. हा, ठीक है. नाही नाही. अहो, काय बोलताय सा? अहो, आलमगीर कसा होईल खुश? त्याला कुणी बी हत्ती घोड्यावरनं त्याच्या मोहर आलेलं नाही चालत, खपत नाही आणि खपणार बी नाही. चालत जावं लागतंय, चालत. ते बी पायात पायता न घालता, 1.5 कोसावरनं चालत. क्या? मग काय लबाड बोलतोय होय म्या? नहीं नहीं, मैं भी इस जंजीरा का मालिक हूं. आता कसं बोलला सा? हा? अहो, या जंजिऱ्याचं मालिक हैसा तुम्ही, समिंद्राचं बादशाह. अहो, एवढं मोठं हापसाण्याचं राज्य आहे तुमचं. तुम्ही नुसतं थिर्र म्हणाला तर शेळ्या, हाईक असं केलं तर गाई म्हशी, आणि अगं ये अशी हाळी मारली तर बायका चळा चळा कापत्या ती. कार असं विचारलं तर मर्दगडी जाग्यावरती जायबंदी होतोया. अहो, असा दरारा हाय तुमचा, असा मान हाय. आणि आलमगीर औरंगजेबासमोर तुम्ही असं इतळून जाणार असेल तर काय उपयोग काय तुमचा? मग तुमच्यात आणि या कुमाजीच्यात फरक काय तो म्हणायचा? हा, हाँ, सोचने वाली बात है. आता सोचू नका हुजूर. अहो, तुमचा अपमान झालेला माझ्यासारख्याला नाही होणार सण. पण कोंडाजी बाबा, औरंगजेब आलमगीर आहेत. अरे हुजूर, सोडून दुसऱ्या कंच्या बी आलमगीराला नाही ओळखत आपण. अन काय रे अब्दुल्ला, नेमकं काय मनात हाय म्हणायचं तुझ्या? हा? हुजुरांनी त्या औरंगजेबाच्या मोहर जाऊन असं मान खाली घालून उभं राहायचं? हा? आणि बोलताना असं तोंडावरती रुमाल ठेवून बोलायचं होय रे? नाही, पण जावं तर लागणारच ना. मालिक, बाद में कटकट नको. क्या कटखट? क्या गलत बोल रहा है कोंडा जी? सही तो कह रहा है. आखिर मैं भी इस समुंदर का बादशाह. आता कसं लाखातलं बोललात हुजूर? हा? आणि न जाण्याचं दुसरं कंच बी कारण सांगा जावा किती असले. हाँ, सोचती है. राहुजी नाना, मोहिमेची तयारी कुठपर्यंत आली? मोहिमेसाठी लागणारी रसद, दारुगोळा हे सगळं तयार आहे. शिवाय मच्छीमारांशी बोलून त्यांचे पडाव वापरायचं ठरलेलं आहे. गलबत तयार आहेत आणि गलबतावर शिड्या, दोरखंड हे सगळं ठेवलेलं असेल. उत्तम. खंडोजी, उत्तम बाणकरी निवडले आहेत. ते बुर्जावरचा प्रतिकार मोडून काढतील. शिडी चढून जाण्याचा मावळ्यांचा सराव सुरू आहे. काही क्षणातच ते बुर्जावर पोहोचतील. त्यांचा वेग आणि चपलता वाखाणण्याजोगी आहे. आणि दादाजी देशपांडे तर तयार आहेतच. बहिर्जी काका, ही एवढी तयारी पुरेशी आहे का? हो, तयारी तर उत्तम आहे. परंतु बहिर्जी काका, मला एक शंका आहे. म्हणजे मोहीम फत्ते करायचे हे तर नक्की झालंच आहे ना आता, पण मग मोहिमेबद्दल एवढी गुप्तता का पाळली जाते? खरं तर त्याबद्दल मलाही जास्त माहिती नाही. हे सगळे निर्णय महाराज स्वतः घेतात आणि त्या पाठीमागं त्यांचे काहीतरी विचार असतात. आता मला स्वतः विचाराल तर आपण जेवढी गुप्तता बाळगू
तेवढं चांगलंच आहे. शत्रूला चकित करणं खूप आवश्यक असतं. अहो तिथंच तर आपली अर्धी फते होते. ते सगळं योग्यच आहे, पण मला एक वेगळीच शंका येते. मागच्या वेळेस सुरतेवर हल्ला करतो सांगून बुऱ्हाणपुरावर हल्ला केलेला शंभूराजेंनी, तसंच काहीसं नाहीये ना? कारण आता औरंगजेब बुऱ्हाणपुरातच आहे. मग आपण थेट शहेनशाहवर हल्ला करणार आहोत असं वाटलं का काय तुम्हाला? मग त्यासाठी ही तयारी पुरेशी नाही. त्यामुळं बुऱ्हाणपूरवरच्या हल्ल्याची शक्यता विसरा आणि तुम्हाला नेमून दिलेली कामगिरी पार पाडा, जे असं आम्हाला वाटतंय. कोंडाजी बाबा, अहो कोंडाजी बाबा, कोंडाजी बाबा, अहो आता जंजिराची हवा मानवना झाली की काय तुम्हासनी? का काय झालं? नाही म्हणजे उकडायला तुम्हासनी लागलंय आणि कापड माझे काढायला लागलाय वय. ए अब्दुल्ला, असं फेसाळल्याला पाण्यागत नग बोलूस. बुडबुड आल्यासारखं काय कळत नाही. रोक ठोक माणूस हाय म्या. जे काय बोलायचंय ते रोक ठोक बोल. हेच आता रोकटोक बोलणं थांबवा कोंडाजी बाबा. नाही जास्त व्हायला लागले, बर्दाश्तच्या बाहेर. म्हणजे म्हणजे ह्या जंजिऱ्यात तुम्हासनी म्या आणलं कोंडाजी बाबा, आणि आता माझ्यावरच कुरगुडी करताय वय. काय केली कुरगुडी? अव मग माझ्या वय मध्ये वय का मिसळत नाही तुम्ही? हा म्या म्हणतो सिद्धी हुजुरांनी जावा आलमगीरांच्या भेटीला, आणि तुम्ही म्हणताय नको जायला. काय खाली बघायला लावताय वय मला? अरे गैरसमज होतोय तुझा. गैरसमज नाही कोंडाजी बाबा. आता जंजिरात येण्या अगोदर तुम्हाला माझी गरज होती, आणि आता तुम्ही माझ्याच मुळावर उठलाय वय. नाही मला डावलून तुम्ही सिद्धीच्या जवळ जायचा प्रयत्न करताय, कळतंय मला, कळतंय. पण कोंडाजी बाबा, या तसं होऊ देणार नाही. आप्पा तसं नाही रे गड्या. आप्पा नाही कोंडाजी बाबा. अब्दुल्ला, अब्दुल्ला दळवी. म्हणजे कसं आहे, बाद में कटकट नको ना. अब्दुल्ला तर अब्दुल्ला. हा. कसं आहे ना, हे जसा हाय तसा हाय. मग जसा हायस तसाच राहा. जास्त होशियारी करू नकोस. आणि दुसरी बात, औरंगजेब आलमगीर आहेत, या हिंदुस्थानचे शहनशाह आहेत ते. मग त्यांना सिद्धी हुजुरांनी भेटलं पाहिजे, नाहीतर आलमगीर खूप गुस्सा होते, आणि तो गुस्सा ह्या जंजिराला काय परवडणारा नाही, आणि सिद्धी हुजुरासनी पण खूप तकलीफ होईल. भारी आहेस रे अब्दुल्ला तू. एवढी निष्ठा तुझी सिद्धीवरती. निष्ठा हाय कोंडाजी बाबा, निष्ठा तर हाय, आणि राहणार. फक्त तुझी लुडबुड नको. आणि एक लक्षात ठेव, यापुढे फालतूचे सल्ले देणं बंद. हं? क्या हुआ? क्यों बुलाया इतने जल्दबाजी में? काम होतं त्याचं. इतना भी क्या काम था जो आपको खाने भी नहीं दिया? या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच पाहिजे तू. हाँ, क्योंकि मुझे आपकी फिक्र लगी रहती है. बोलो ना, क्या काम था? त्याला मला सांगायचं होतं की बोलो, रुक क्यों गए? विषयच तसा आहे. दोन राक्षस एकत्र येणार आहेत.
मतलब औरंगजेबाचा खलिता आलता, भेटायला बोलवले सिद्धीला बुरहानपुरात. फिर फिर क्या, सिद्ध्याला कळत नव्हतं भेटायला जायचं का नाही जायचं ते. आणि त्यो गेल्यानंतर हितला कारोबार कोण बघणार याचा पण विचार होताच. सुनो, इस जगह पर यहाँ बात करना खतरे से खाली नहीं. मुझे एक महफूज जगह पता है, वहां जाके बात करते हैं. चलो चलो. ये जगह मुझे बहुत पसंद है. मैं जब अकेलापन महसूस करती हूँ तो यहाँ चली आती हूँ. खुले आसमान के नीचे ऐसे लगता है गर्दिश के तारे मुझसे बातें कर रहे हैं. और ये चांद तो मेरा अपना है. मैं जहां जाती हूँ वहां चला आता है. मैं और मेरी तन्हाई इसी जगह पर बातें करते हैं. बड़ी महफूज जगह है ये. यहाँ इस वक्त कोई आता जाता नहीं है. यहाँ आप खुलकर बात कर सकते हो. आपको यहाँ सुनने वाला कोई नहीं है. बोलो. औरंगजेबाने खलिता पाठवलाय. तातडीने बोलवलंय सिद्ध्याला. उद्याच निघावं लागेल. और वो गए ही नहीं तो? येडी आहेस का काय? कोण हाय माहितीये का औरंगजेब? लय मोठी ताकद आहे त्याची सिद्ध्यापरीस. तुमचा यो जंजिरा म्हणजे जोंधळ्याचा दाना आहे निसता त्याच्या मोहर. इतना बड़ा है वो? फिर उसका सिद्दी के पास क्या काम है? हेच तर कळना झालंय. आता तो सिद्ध्या ज्या येळेला औरंगजेबाला भेटल त्याच वेळेला कळलं औरंगजेबाचं काय काम आहे ते. पण या दोन राक्षसांची भेट होणं म्हणजे स्वराज्यासाठी अपशकुनच म्हणायला पाहिजे. आणि जे काय होणार ते स्वराज्याच्या विरोधातच होणार. अगर औरंगजेब इतना ताकतवर है तो वो स्वराज्य पे खुद हमला कर सकता है. उसे सिद्दी की क्या जरूरत? लय शहाणा आहे त्यो. त्याला म्हणतात पाहुण्याच्या काठीने साप मारणं. काय बी असू दे, पण ह्या दोघांची भेट होऊन नाही चालणार. अगर सिद्दी जंजीरा पर नहीं है तो ये आपके लिए अच्छा ही है ना. इससे अच्छा मौका आपको नहीं मिलेगा. इसमें आपका ही फायदा है. लवंगी बाय, म्या एका मोहिमेच्या फायद्याचा विचार नाही करत, स्वराज्याच्या फायद्याचा विचार करतोय. आणि हे दोघ जण भेटणं म्हणजे स्वराज्याचं नुकसानच आहे. आणि लवंगी बाय, सिद्धी जंजिऱ्यावर असला काय आणि नसला काय, माझ्या मोहिमेवरती फरक नाही पडत त्याचा. माझ्या आडवा जो कोणी येईल त्याला कापूनच पुढे जाणार आहे मी. मोहिमेची जय्यत तयारी झाली आहे माझी. मी वाट बघतोय फक्त माझ्या शंभूराजांच्या इशाऱ्याची. मैं आपके बहादुरी पर शक नहीं कर रही हूँ, लेकिन सिद्दी का जंजीरा पर ना होना ही ज्यादा फायदेमंद होगा. धमाके के बाद सिपाहियों में जो भगदड़ मचेगी उसे संभालने वाला कोई नहीं होगा. जाने दो उसे. अगर जंजीरा हाथ से गया तो सिद्दी की ताकत ही खत्म हो जाएगी और औरंगजेब को भी कुछ फायदा नहीं होगा. लवंगी बाय, तुम्ही जे काय म्हणताय त्याचा विचार आम्ही केला नसन असं वाटतंय होय तुम्हाला? त्या सिद्ध्याला जायची इच्छा नाही, त्याचं काय करायचं? शंभूराजे, तुम्ही आत्ता इथे? मातोश्री, एका मोहिमेवर निघालो आहोत. आपले आशीर्वाद घ्यायला आलो. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी येत राजे.
मातोश्री मोहिमेवर निघण्यापूर्वी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत ही आबासाहेबांची शिकवण. आपल्या घरातल्या ज्येष्ठ आपणच आहात. आशीर्वाद द्या. यशस्वी भवा. कुठल्या मोहिमेवर निघालात? मातोश्री ते आता सविस्तरपणे नाही सांगता येणार. औरंगजेब बुऱ्हाणपुरात बसून स्वराज्यावरचा दबाव वाढवतोय. विजापूरचा आदिलशाह, जंजिऱ्याचा सिद्दी यांना स्वराज्याविरोधात कारवाया करण्यासाठी चिथावतो. एकाच वेळी सगळ्या शत्रूंना अंगावर घेणं शहाणपणाचं नाही. एकेकाला कोंडीत पकडण्याची रणनीती आखावी लागेल. आपले जे मावळे शत्रूच्या प्रदेशात पेरले आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे. प्राणांचा धोका पत्करून त्यांनी स्वराज्यासाठी ही जोखीम स्वीकारली. त्यामुळे आम्ही या मोहिमेविषयी गुप्तता पाळत आहोत. एकच सांगतो मातोश्री, जर ही मोहीम यशस्वी झाली तर आबासाहेबांचं अनेक दिवस अपूर्ण असलेलं स्वप्न साकार होईल. आई जगदंबेच्या कृपेनं तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मैदान मारून आल्यानंतर आमच्यापासून लपवलेली सगळी गुपितं आम्हाला नीट सविस्तर सांगा. जरूर येतो. हुजूर, हुजूर, बोलो. हुजूर, मैं पहले से ही जानता था. क्या जानते थे? यही कि अगर आलमगीर औरंगजेब का फरमान है तो जाना ही पड़ेगा. लेकिन आपने मेरी एक बात ना मानी. हुजूर, अब खामखा उस कोंडाजी बाबा की बातों में आ गए. अगर आलमगीर औरंगजेब खफा हो गए तो बड़ी आफत आ जाएगी हुजूर. और उनको गुस्सा भी तो कम नहीं आता है. बुरहानपुर में 5 लाख की फौज और सरदार कितने, हाथी कितने. अल्लाह, यहां पानी का समंदर और वहां सेना का समंदर. बस बकवास बंद करो, खामोश रहो. आप खामोश कहेंगे तो खामोश ही रहेंगे, पर जो हकीकत है वो है और वही रहेगी. अब प्यास लगने पर कुआं खोदने से क्या मतलब. आदाब हुजूर. हुजूर, काय झालं? गप्प का हायसा? तुम्ही जास्त बोललात ना, म्हणून आता गप्प राहावं लागतंय. म्हणजे हे बघा, बादशाह औरंगजेबांचा दुसरा खलिता आलाय आणि रागात आहेत ते. आणि जाब विचारलाय उशीर का झाला म्हणून. जाब आणि हुजूरासनी वही तो फिक्र की बात है. जल्द से जल्द रूबरू होने को कहा है औरंगजेब बादशाह ने. हुजूर, खरं सांगू का तुम्हाला? अहो, मालिकचा मालिक कोण? हा, आणि ते काय खाली तर पाठवतच राहणार हो. ते असनी दुसरं काम हाय काय दिल्ली सोडल्यापासनं? तुम्ही नगा जाऊ सा. कोंडा जी नहीं जाते तो मसला खड़ा होता है, अगर जाते हैं तो भी मसला खड़ा होता है. हाँ हाँ मालिक, मुझे लगता है कि आपको जल्द से जल्द यहां से रवाना होना चाहिए. हाँ, मग बघा, विचार करू. हा, आणि मग जायचंच असेल तर लगबगीनं आत्ताच निघा, बरं का? हाँ हुजूर. हुजूर, बादशाह औरंगजेब अगर दिल्ली में होते तो शायद इस खलीते को हम नजरअंदाज कर सकते थे, लेकिन वो बुरहानपुर तक पहुंच गए हैं. जो कुछ भी कदम उठाना होगा थोड़ा सोच समझ के उठाइएगा. हा, म्हणजे जंजिऱ्याचं काय बी नुकसान होणार असेल तर मग या जाऊ.
पंडा जी बाबा, तुम हमें ये हिदायत दे रहे हो? क्यों इतना बदला? कल तक हमारे लिए तुम्हारे दिल में प्यार, वफादारी का ज्वार उमड़ रहा था। आज यकायक भाटा कैसे आ गया?